क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करायचा. ते झाल्यानंतर मी हे न्यूमेरिकल तुमचे नीट 2016चा, नीट 2017 अँड नीट 2020 तिन्ही वर्षाची क्वेश्चन तुमचे मी सॉल्व्ह करून त्याच्या डोक्यावर असा बसतो पटकन. आता मला सांगा, सरफेसवरती जर त्याला उडी मारून बसला, तो स्वतःवरती बसलाय ती बसलाय आणि खालच्या पार्टिकल्स वर येऊन देणार, प्रेस करतो, तुम्ही खाली जावा, तुम्ही खाली जावा, असं झालं ना काल. आणि मला सांगा, याचे छोटे 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 पार्टिकल काय करायचे, त्या सरफेसचा रस्ता अडवायचे, बाहेर पडली परत प्रेस केलं, परत बाहेर पडलं परत प्रेस केलं, परत राहायला खाली प्रेस करतोय, परत वर आली परत प्रेस केलं, परत वर आली परत प्रेस केलं. आता काय झालं पाहिजे, ह्याला वर प्रेस करायचं असेल तर घरामध्ये जेवढे अंडी शिजवतात तर तुम्ही जंगलातून चाललायचं, तुमची गाडी अचानकच बंद पडली. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. टॉपिकचं नाव काय आहे, सोल्युशन, लेक्चर नंबर 8. आणि इकडे काय लिहिले मी आज, ह्या बाजूला लिहिलेत न्यूमेरिकल लिहिलेत रे. म्हणजे आज काय करायचं आहे, मला 2 क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचा स्टडी करायचा आणि ते झाल्यानंतर मी हे न्यूमेरिकल तुमचे नीट 2016चा, नीट 2017 अँड नीट 2020 तिन्ही वर्षाची क्वेश्चन तुमचे मी सॉल्व्ह करून घेणार आहे. आता डायरेक्टली आपण कन्सेप्टला चालू करूया, पण त्याच्या अगोदर आपण आत्तापर्यंत काय चालू केलं, तर मागच्या लेक्चरमध्ये मी काय बघितलेलं, तर आपण चालू केलं त्या कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज. आठवते का सगळ्यांना? मी कोलिगेटिव्ह प्रॉपर्टीज कशाला म्हणतो, तर अशा प्रॉपर्टीज की ज्या डिपेंड कशा होत्या, नंबर ऑफ सोल्यूट पार्टिकल्सवरती. त्या सोल्यूटचा आकडा किती आहे बिकरमध्ये त्याच्यावरती डिपेंड होते, किंवा त्या सोल्यूटचा त्या फ्लास्कमध्ये असणारा नंबर. त्या प्रॉपर्टीजना कलरनं फरक पडत नाही, त्याचा स्मेल कसा आहे त्यानं फरक पडत नाही, फक्त तो डील करतो त्यांच्या नंबरशी. आणि आपण आत्तापर्यंत कव्हर केलं तर कोणता पॉईंट कव्हर झाला तरी पहिला काय नाव होतं त्याचं, रिलेटिव्ह लोअरिंग वेपर प्रेशर होतं ना. आता सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हेडिंग द्या तिथं पटकन, चालू करूया लगेच. सेकंड कोलिगेटिव्ह प्रॉपर्टी, हां, बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. बॉइलिंग पॉइंट इलिव्हेशन. आता इलिव्हेशनचा अर्थ काय, थोडासा जास्त होणे. आणि बॉइलिंग पॉईंटचा अर्थ काय आपल्याला माहीतच आहे. आपण बॉइलिंग पॉईंटला काय करतो बघा, अगोदर मी तुम्हाला क्लिअर करतो आत्तापर्यंत आपण काय बघितलेलं, ह्याचा स्टडी कसा करायचा आहे. तर मी कालच्या लेक्चरला स्टडी केलता बघा, माझा कालचा एक पॉईंट फक्त सांगतो तुम्हाला पटकन. ऑन ॲडिशन ऑफ नॉन पोलाटाईल सोल्यूट, वेपर प्रेशर कशाचं रे, लिक्विडचं ना. वेपर प्रेशर ऑफ लिक्विड काय होतं रे, आठवते का, काय झालं, कमी झालं का जास्त झालं, अरे कमी झालं का जास्त झालं, नॉन व्होलाटाईल सोल्यूट ॲड केल्यानंतर कमी झालं का नाही सांगा. पहिल्यांदा एक बिकर होता, एक भांडं होतं, त्याच्यामध्ये व्होलाटाईल लिक्विड होतं का नाही सांगा बरं. मी हिटिंग केलं, वेपर जास्त बाहेर पडत होत्या, वेपर प्रेशर जास्त होतं त्याचं. पण समजा त्या भांड्यामध्ये मी सॉल्व्हंट काय करतो, किंवा सॉरी तो सोल्यूट काय करतो, नॉन व्होलाटाईल सोल्यूट, त्याच्या डोक्यावर जाऊन असा बसतो पटकन. आता मला सांगा, सरफेसवरती जर त्यानं उडी मारून बसला, तो स्वतःवरती बसलाय ती बसलाय आणि खालच्या पार्टिकल्सना वर येऊन देणार, प्रेस करतो, तुम्ही खाली जावा, तुम्ही खाली जावा, असंच झालं ना काल. आणि मला सांगा, याचे छोटे 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 पार्टिकल काय करायचे, त्या सरफेसचा रस्ता अडवायचे. पहिल्यासारखे तिथे वेपरच बनत नव्हत्या, त्यामुळे इथं काय व्हायचं रे, वेपर प्रेशर ऑफ लिक्विड काय होणार, तिथं काय झालं तर सांगा, डिक्रीज झालं. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, इथंपर्यंत आपण बघितलेलं. आज पण तीच स्टोरी बघायची आहे, फक्त आज माझं टायटल असेल बॉइलिंग पॉईंटचं, ठीक आहे. अगोदर त्याला मी डिफाईन करतो, बॉइलिंग पॉईंटचा अर्थ काय असतोय बघा. तर बॉइलिंग पॉईंटला आपण ऑलरेडी मागच्या वर्षी पण बघितलेलं रे. बॉइलिंग पॉईंट काय असते, तर द टेम्परेचर ॲट विच vapor pressure of liquid becomes equal to atmospheric pressure. म्हणजे याच्यामध्ये आपण काय करतो बघा, एकदम सोपी कन्सेप्ट आहे, फील करायची बघा कन्सेप्ट कशी. एक बिकर काय छोटासा, त्या बिकरमध्ये समजा मी काय करतो, वॉटर घेतलं, वॉटरचं फॉर्म्युला काय रे, H2O घेतलं समजा, ओके, इथं वॉटर लिहिलं मी असं. आणि या बिकरला मी काय करतो, इथून हीट प्रोव्हाइड केली समजा, मी काय करतो याला हीट, म्हणजे गॅसवरती हा बिकर ISचा ठेवला. आपल्याला काय दिसतं रे, एक गॅसवरती ठेवल्या त्याचे वेपर्स बाहेर पडतात. मग कधी पडतात, थोडासा तो काहीतरी टाईम घेतो का नाही. म्हणजे सुरुवातीला इथं काय होतंय बघा, इथं तर हा हिट व्हायला लागला, हे पार्टिकल काय करतात रे,
याच्यामधून असं वेपर्स बाहेर पडणार आहेत की नाही तुमच्या. आता समजा हे पाण्याचा सरफेस आहे, दिसतोय सगळ्यांना, इथून वेपर्स बाहेर पडणार आहेत. यांचं कॉम्पिटिशन सरफेस सोडल्यानंतर वरती कोण आहे, वरती कोण आहे सांगा. हा सरफेस आहे समजा पाण्याचा, किंवा ती बॉटल की कालचीच. हां, सपोज करा ही बॉटल मी हातामध्ये ठेवतो, दिसते सगळ्यांना. ओके, आता या बॉटलमध्ये हा सरफेस कशाचा आहे, हे काय आहे रे, वॉटर दिसतंय सगळ्यांना. ओके, आता समजा बॉटलला मी हिटिंग चालू केलं, याच्यातून ज्या वेपर बाहेर पडणार आहेत त्या कोणाला जाऊन थटणार पहिल्यांदा. आता टोपण नाही दिसत येतं, कोणाला थटणार, कशाला, साईडला. बरं ठीक आहे, साईड काढून टाकतो मी, इथून कट करतो बॉटल. आता कुठं थटणार, कुठं नाही थटणार, कशाला, पण कुठं निघून जाणार, एअरमध्ये. एअरमध्ये म्हणजे कशामध्ये, ॲटमॉस्फिअरमध्ये गेल्या. म्हणजे ह्या पाण्याच्या सरफेसच्या पार्टिकलचं कॉम्पिटिशन चालू आहे कशाबरोबर, ॲटमॉस्फिअर बरोबर. म्हणजे काय झालं बघा, याच्यातून थोडी वेपर बाहेर पडली, वरून ॲटमॉस्फिअरनं प्रेस केलं, त्याला तिथंच दाबून धरलं. परत काय झालं, आणि ॲटमॉस्फिअरचं प्रेशर किती असतंय, 1 atm. वेपर बाहेर पडली, वरून त्यानं प्रेस केलं, परत बाहेर पडली, परत प्रेस केलं, परत बाहेर पडलं, परत प्रेस केलं. हे प्रेसिंगचं कधीपर्यंत चालू राहणार, कधी चालू होणार, जोपर्यंत ह्या वॉटरच्या वेपर हा वरून ढकलतोय ना खाली याला. समजा ही वॉटरची वेपर आहे, वरपर्यंत तिथपर्यंत आली, वर ढकललं, सॉरी वरपर्यंत याला खाली प्रेस करतोय, परत वर आली, परत प्रेस केलं, परत वर आली, परत प्रेस केलं. आता काय झालं पाहिजे, ह्याला वर प्रेस करायचं असेल तर ह्याची पॉवर वाढली पाहिजे ना. मग वेपर काय करते, इथून बाहेर पडताना स्वतःचं प्रेशर वाढवते आणि ह्याला ढकलते ना, मग बाहेर येते रे. म्हणजे कळलं का, समजा हा 1 atm असेल तर हा 1 atm झालाच पाहिजे ना, हे इक्वल झाले तरच हा पुढं जाणार आहे. मग इथे तेच लिहिले बघा रे. तर काय आहे, तर असं टेम्परेचर की ज्याच्या वेळी काय होतं रे, वेपर प्रेशर कशाचं, लिक्विडचं, इक्वल कशाबरोबर होतं, ॲटमॉस्फेरिक प्रेशर बरोबर. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आणि तुम्हाला हे पण माहीत असेल बघा, इथं समजा वॉटर असेल, इथं मी वाटल्यास ते पॉईंट एक्स्ट्रा आपल्याला समजायसाठी ॲड करतो. इन केस ऑफ वॉटर ॲट H2O, पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतो रे, किती सांगा पटकन मला. अरे पाण्याची वाफ कधी बनते, किती असतोय, 100 डिग्री सेल्सिअस. डोक्यात जाते का तुमच्या. म्हणजे इथं काय होणार बघा, ह्या 100 डिग्रीला हे जे पाणी असतंय ना, इथं प्रेशर तयार होतं, त्याचं किती असेल, इक्वलला 1 atm असेल, किंवा कशामध्ये लिहितो आपण रे, 760 mm असेल, किंवा टॉरमध्ये कसं लिहितो रे, और 760 टॉर बरोबर. आपण जेईच्या न्यूमेरिकलमध्ये हे बघितलेलं बघा, मागच्या 2 लेक्चरमध्ये बघितलेलं की नाही सांगा. जेईमध्ये आपण टॉरचा मॅक्झिमम टाईम वापर करतो, किंवा mmचा पण आपण वापर केला तिथं, आठवतंय सगळ्यांना. ओके, ही त्याची स्टोरी आहे. आता पुढं काय झालं, तर तुम्ही मला सांगा, हो का, इथं काय होतंय बघा, लिहिलं मी, जर हा नॉन व्हॉलेटाईल सॉल्यूट समजा याच्यामध्ये ॲड केला, वेपर प्रेशर कमी होतंय ना, वेपर प्रेशर कमी झालं. कन्सेप्ट कशी डोक्यात घालवायची बघा. आता समजा ह्याच्यामध्ये मी साखर टाकली, काल टाकलेली तशी. साखर काय करेल, सरफेस एरिया पकडून ठेवेल, मग त्याचं वेपर प्रेशर कमी झालं की नाही सांगा, काल झालं तर तसं. मग ह्याला वाफ बनवायची असेल तर खालून टेम्परेचर वाढवलं पाहिजे का कमी केलं पाहिजे, का वाढवलं पाहिजे, कारण सर त्याचं वेपर प्रेशर काय झालंय, कमी झालंय. मग इथं पण तुम्हाला तेच करायचं आहे बघा. तोच पॉईंट इथं ग्राफवरती मी दाखवतो तुम्हाला. याच्यात काय होतं बघा, इथंच खाली लिहितो मी, ऑन किंवा वर लिहिलं बघा, ऑन ॲडिशन ऑफ, काय ॲडिशन केलं रे, अरे काय ॲड केलं तर सांगा पटकन मला, ॲडिशन ऑफ नॉन व्होलाटाईल सोल्यूट बरोबर की नाही सांगा. काय डिक्रीज झालं तर, इट्स वेपर प्रेशर डिक्रीज. जर वेपर प्रेशर कमी झालं असेल, मला बॉइलिंग पॉईंटपर्यंत पोहोचायचं असेल तर अजून टेम्परेचर वाढवलं पाहिजे. म्हणजे आपण तिथं वाढवलं काय बघा, वेपर प्रेशर डिक्रीजेस अँड बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन काय झालं, हा वाला रे, हा वाला इन्क्रीज झाला. हे तर क्लिअर आहे सगळ्यांना, हा वरती गेला. आता समजा मी ग्राफ ड्रॉ करतो, इथं छोटासा त्याचा ग्राफ ड्रॉ केला. आता ग्राफवरती आपण काय करतोय बघा, इथं घेतलं मी वेपर प्रेशर आणि इथं घेतलं समजा टेम्परेचर. आता हा तर कॉमन सेन्स आहे सगळ्यांना की सर जर मी टेम्परेचर वाढवलं तर वेपर काय होतात रे,
वेपर बनणार ना टेम्परेचर वाढवल्यावर. जसं समजा मी टेम्परेचर चहा ठेवला आहे गॅसवरती आणि चहा मी गरम 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 करत चाललो आहे. जसा चहा गरम होतोय तसे वाफा जास्त बाहेर पडतात का नाही सांगा बरं. इझिली वाफा बाहेर पडतात इथं. मग ग्राफ कसा जाणार, असं वरती जाणार. क्लिअर आहे सगळ्यांना. अरे समजते का. एक काम केलं आपण, एक ग्राफ ड्रॉ करतो. इथं पहिल्यांदा ड्रॉ केला समजा असा, इथून चालू झाला हा. ह्याला नाव दिलं मी सॉल्वंटचा ग्राफ आहे समजा. दिस इज युअर ग्राफ ऑफ सॉल्वंट. आता मला तुम्ही सांगा, इथं एक पॉईंट आहे, हा वाला पॉईंट. ह्या पॉईंटची व्हॅल्यू आहे इथं बरोबर प्रेशर तयार होतोय तुमचं 760 mm, किंवा आपण यालाच म्हणतो 1 ॲटमॉस्फिअरचं प्रेशर आहे समजा, 1 ATMचं प्रेशर आहे. आता सॉल्वंटचं टार्गेट काय आहे. सॉल्वंटला समजा बॉईल व्हायचं आहे, तो कुठं पोचणार आहे. किती प्रेशर झालं पाहिजे त्याचं, बरोबर आहे. किती झालं पाहिजे, 760 किंवा 1 ATM झालं पाहिजे. आता आपली स्टोरी पण तशीच होती ना. बिकरमधून पाणी कधी बाहेर पडणार, जर त्याचं प्रेशर एवढं झालं तर. आता मी काय चालू केलं बघा, इथून हिटिंग चालू आहे. हिट करत 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 इथंपर्यंत पोहोचलो. आणि हा जो इथं पॉईंट दिसतो ना तुम्हाला, हा वाला पॉईंट, हा पॉईंट म्हणजे याचा बॉइलिंग पॉईंट तयार झाला. डोक्यात जाते सगळ्यांच्या. आता आपण पुढं काय केलं, त्याच्यामध्ये समजा मी सोल्यूटला ॲड केलं. आता सोल्यूट ॲड केल्यामुळे ऑटोमॅटिकली ग्राफ कुठं जाणार आहे, हा इकडे पुढे शिफ्ट झाला आणि हा इथंपर्यंत गेला. कळते का सगळ्यांना. 2 पॉईंट तयार झाले. आता दोन्हींना पण मी नावं देतो. हा कशाचा ग्राफ आहे, हा वाला सांगा पटकन, कशाचा ग्राफ आहे रे, सोल्युशनचा. हा पहिला कशाचा आहे रे, सॉल्वंटचा. कळतंय तुम्हाला काय करतोय, म्हणजे मी सोल्यूट ॲड केल्यामुळं तुम्हाला एवढं टेम्परेचर वाढावं लागले रे, बरोबर नाही. आणि समजा मी 2 लाईन तिथे ड्रॉ करतो. ही लाईन ड्रॉ केली इथून खाली, अशी अशी एक लाईन इथं ड्रॉ करतो आणि इथून एक अशी लाईन ड्रॉ केली. तुम्ही मला सांगा, याच्यामध्ये हे 2 पॉईंट आपण तयार केले. हा झाला पहिला पॉईंट आणि हा झाला दुसरा पॉईंट. हा जो पहिला पॉईंट तो प्युअरचा आहे. प्युअरचा म्हणजे कशाचा, सॉल्वंटचा झाला. हा दुसरा पॉईंट कशाचा आहे रे, सोल्युशनचा. आपण प्युअरसाठी काय वापरतो रे, नॉट वापरतो की नाही सांगा. हे काय आहे, टेम्परेचर आहे. मग इथं काम काय करायचं, जर प्युअरचा असेल तर तिथं वापरायचं T0 आणि याच्यासाठी काय वापरायचं, T0B वापरा, बॉइलिंग पॉईंट आहे ना. आणि इथं वापरणार तुम्ही TB. कळते का सगळ्यांना. म्हणजे सुरुवातीला तुमच्या सोल्युशनचं हे जे टेम्परेचर होतं ना, हे वाला टेम्परेचर बॉइलिंग पॉईंटचं, हे हिथला पॉईंट आहे हा वाला, तर याच्यामध्ये एवढी वाढ झाली रे. आता तो डिफरन्स कशाने दाखवायचा, मग डिफरन्स कशाने दाखवायचा, कोणतं साइन वापरतो आपण, डेल्टा वापरायचा. मग इथं पण मी काय करतो, हिअर डेल्टा TB इज इक्वल टू, मोठं कोण आहे दोघांमध्ये, अरे जास्त कोण आहे सांगा पटकन मला. TB कसं आहे, कमी आहे का जास्त आहे. TB बघा ना, पुढे चाललो आहे आपण, ग्राफाचा पुढे चाललो आहे. TB कसं आहे, जास्त आहे. कमी कोण आहे, T0 आहे. T0B कमी आहे ना. मग कसं लिहायचं इथं, डेल्टा TB इज इक्वल टू TB मायनस, हां बोला पटकन, T0B. आणि इथं काय करूया, डेल्टा TB इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. पुढं हा TB कशाचं बॉइलिंग पॉईंट असेल रे, कशाचं सांगा पटकन, हां बॉइलिंग पॉईंट ऑफ सोल्युशन. आणि त्याच्यानंतर पुढं हा जो T0B काय असेल रे, तो कशाचा बॉइलिंग पॉईंट आहे, तो पण सांगा पटकन मला, बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट. हा झाला तुमचा बॉइलिंग पॉईंट ऑफ सॉल्वंट झाला, बरोबर की नाही सांगा. ओके. आता इथंपर्यंत जर सगळ्यांना समजतंय काय केलं तर आपण बघा इथं, तर सर एक बिकर घेतला छोटासा, एक बॉटल घेतली, त्याच्यामध्ये 1 चमचा साखर टाकली आणि साखर टाकल्यामुळं त्याचा बॉइलिंग पॉईंट वाढला. ही तर स्टोरी सगळ्यांना क्लिअर आहे आणि ते आपण इथंपर्यंत प्रूव्ह केलं. पण एक्सपेरिमेंटली काय ऑब्झर्व झालं आहे बघा इथं, एक्सपेरिमेंटली आणि प्रूफ पण झालेलं ते सगळं. हा तुमचा जो डेल्टा TB असतो ना, डेल्टा TB इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्मॉल एम. स्मॉल एम म्हणजे काय, स्मॉल एम कशाचा आहे तो, बरोबर आहे, कशाचा आहे, मोलॅलिटीचा. आणि कॅपिटल एम असतात मोलॅरिटी. हा स्मॉल एम आहे, म्हणजे हा काय आहे तुमचं मोलॅलिटी आहे. की म्हणजे मोलॅलिटी म्हणजे तुम्हाला कळते रे सर, जेवढे सोल्यूटचे पार्टिकल वाढवले तेवढा हा वाढणार. हे तर क्लिअर कॉमन लॉजिक आहे की नाही सांगा बरं. जसं मी चमच्याने मीठ वाढवेन, जशी मी चमच्याने तिथं साखर वाढवेन, ॲटोमॅटिकली तो बॉइलिंग पॉईंट काय होणार,
वाढतच जाणार की नाही सांगा बरं. आता फक्त एक काम करूया आपण इथं, थोडंसं याला मॉडिफाय करतो मी इथंच. तर डेल्टा टी बी इज इक्वल टू प्रपोर्शनल साईन काढलं आणि इथं आपण ॲड करतो के बी इंटू स्मॉल यम. आणि इथं जो दिसतोय ना तुम्हाला के बी, हा के बी असतो वेअर के बी काय करतो बघा आपण इथं मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट, त्याला दुसरं एक नाव दिलं जातं रे, किंवा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट पण त्याला म्हणतात रे, बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. आणि तिसरी तुमच्या पुस्तकामध्ये त्याचं नाव सांगितले त्यांनी तुम्हाला इबुलिस्कोपिक कॉन्स्टंट, म्हणजे जाते डोक्यात तुमच्या हे त्याचं नाव ठेवलं आहे त्यांनी रे. तिघांपैकी त्याला काही जरी म्हटलं तरी चालतंय. आता पुढं थोडंसं चेक करूया आपण याच्यामध्ये. तर हा जो के बी दिसतो आपल्याला इथे के बीवाला, समजा मला त्याचा फॉर्म्युला बनवायचा. कसा फॉर्म्युला बनेल त्याचा रे मला सांगा. ह्या दोघांमध्ये साईन कोणता आहे, मल्टिप्लायचा आहे. हा जरी मी इकडे घेतला तर कुठं जाणार, डिवाइडला जाणार. म्हणजे के बी काय झाला तिथं तुमचा, तर के बी इज इक्वल टू सांगा पटकन, हां डेल्टा टी बी अपॉन यम. हे तर मान्य आहे सगळ्यांना, मोलॅलिटी. आणि तुमच्याकडे मला त्याचं युनिट ठरवायचं आहे. तुम्ही टेम्परेचर कशामध्ये मोजता रे, डिग्री सेल्सिअस किंवा केल्विनमध्ये मोजतो. समजा मी इथं टेम्परेचर मोजलं केल्विनमध्ये, पुढे लिहितो केल्विन. तुम्ही मोलॅलिटी कशात मोजता, मोलॅलिटी म्हणजे काय आठवते फॉर्म्युला मोलॅलिटीचा याच्यामध्ये आपण बघितलेला. तर मोलॅलिटी म्हणजे काय होतं, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन काय रे, मास ऑफ सॉल्वंट घेता, कशामध्ये घेता रे, इन के जी. आठवते का, असंच फॉर्म्युला होता. मग तुम्ही मला सांगा, तुम्ही सोल्यूट कशात मोजता रे, मोल्समध्ये मोजता, केल्विन मोल्स. पुढे सांगा मला मास कशात मोजले, के जीमध्ये, पर के जी करायचं किंवा केल्विन के जी पर मोल. आपण इथे लिहायचं बघा रे, पर के जी. एक मिनिट फक्त, के जी -1 गेलो डोक्यात, समजतंय का काय करतोय आपण. आणि सेम समजा मला याचं युनिट काय बनेल इथं सांगा मला पटकन, डेल्टा टी बीचं बघ बरं काय बनतं आहे. ओके, हा के बी कशात मोजलाय तुम्ही इथं, के बी कशात मोजताय सांगा, के बी केल्विनमध्ये मोजला बरोबर ना. मोलॅलिटी कशात मोजता, मोल्स पर, बोला पटकन, मोल्स पर के जीमध्ये. म्हणजे हे झालं त्याचं युनिट, मोल्स पर के जी. कदाचित तुम्हाला डायरेक्टली MCQला ते युनिट विचारतील किंवा एखादं पलीकडे पडले तसं छोटंसं याच्यावरती न्यूमेरिकल तयार होतं. हा तुमचा इथं फॉर्म्युला तयार कशाचा झाला रे, के बीचा तयार झाला. हा मोलॅलिटीचा साईडला कुठेतरी इंडेक्समध्ये वगैरे लिहून घ्या, तिथंच फॉर्म्युला रे, मोलॅलिटीचा आपण लिहितोय तिथं. आता पुढं काय करायचं आहे बघा, याच्या पुढं इथं हा के बी दिला आहे किंवा मोलॅलिटी दिला आहे. क्वेश्चन कधी कधी डायरेक्टली कसे पडतात की तुम्ही डायरेक्टली इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट फाइंड आउट करा, तुम्हाला के बी देतात किंवा के एफ जो मी पुढं बघणार आहे ते टाकतात. किंवा कधी कधी विचारतात सोल्यूटचे मोल फाइंड आउट करा. जर सोल्यूटचे मोल फाइंड आउट करायचे असेल तर हा फॉर्म्युला चालेल का डायरेक्टली वापरून, फॉर्म्युलामध्ये मला वेट घ्यावं लागेल. मग एक काम करूया, व्हिडिओ इथं पॉज करा, आपण लगेच पुढच्या पार्टमध्ये बाकीचं चेक करूया. लिहा पटकन. ओके, आता पुढं काय करायचं आहे बघा, याच्यामध्ये हा जो इथं कन्सेप्ट मी बघितली इथं डेल्टा टी बीची, के बी म्हणजे काय होतं तुमचा, इलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा मोलल इलिव्हेशन कॉन्स्टंट होता बरोबर ना. हा डेल्टा म्हणजे काय, चेंज, तो डिफरन्स असतो डेल्टा टी बी म्हणजे. आणि पुढं एम म्हणजे काय होतं, मोलॅलिटी होतं. आता काय करूया आपण पटपट, अगोदर तिघांच्या मी डेफिनेशन तुम्हाला सांगतो पटकन इथं. आता जर तुम्हाला विचारलं पेपरमध्ये तर डिफाईन इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, तर तुम्ही काय सांगायचं, हा डिफरन्स कशाचा होता रे, हा डिफरन्स कशाचा आहे, वरती दाखवलं बघा इथं मी, कशाचा आहे, द डिफरन्स किंवा द डिफरन्स ऑफ टेम्परेचर ऑफ टी बी म्हणजे कशाचा, सोल्युशन ॲट प्युअर सॉल्वंट इज नोन ॲज इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. हा एक डिफरन्स पहिल्यांदा क्लिअर झाला पाहिजे आपल्याला. आता त्याच्यानंतर पुढं कधी कधी विचारतात डिफाईन के बी. आता के बीला डिफाईन करायचं असेल तर मला काय करावं लागतं तिथं रे, तर मोलॅलिटी 1 ठेवली पाहिजे. आता एक काम करतो मी इथं, सपोज करूया, सपोज इथं सपोज मोलॅलिटी ऑफ सोल्युशन एम इज इक्वल टू
1. जर मोलॅलिटी 1 असेल हा फॉर्म्युला काय बनेल रे? KB इक्वल टू काय झालं सांगा पटकन. KB इज इक्वल टू डेल्टा TB. मग हे बघून मला डिफाईन करायचं आहे. तर KB ला डिफाईन कसं करायचं बघा. KB म्हणजे काय इथं होतं, तर इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट किंवा इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट फॉर किंवा प्रोड्यूस्ड बाय 1 मोलल सोल्युशन, त्याला तुम्ही म्हणता KB. हा त्याचा मिनिंग झाला रे डिफाईन करताना. आता पुढं काय केलं पाहिजे त्याच्यानंतर मला, तर जसं मी तुम्हाला सांगितलं, जर त्याने मला विचारलं नंबर ऑफ मोल्स फाइंड आउट करा, मला ते पण आलं पाहिजे. मग एक काम करतो मी, परत एकदा फॉर्म्युला पुढे इथं राईट करतो. नाव किंवा परत एकदा फॉर्म्युला काय होता बघ आपल्याकडे पहिला सुरुवातीचा, डेल्टा TB बरोबर काय फॉर्म्युला आहे सांगा. KB इंटू काय होता रे? KB इंटू स्मॉल m. आता एक काम करूया, स्मॉल mचा मिनिंग काय होतं मगाशी मी सांगितलं तुम्हाला. हां, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू मोलॅलिटीला मी डिफाईन कसं करत होतो, तर नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट डिवाइड काय करायचं सांगा, मास ऑफ सॉल्वंट. पण कशामध्ये घ्यायचो? KG मध्ये घ्यायचो. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आता मी काय करतो, एक अशी केस तयार करतो की ज्या केसमध्ये WB ग्रॅमचा मी सोल्यूट घेणार आहे, प्रत्येक वेळी घेतो तसं. आणि इथं काय करतो, सॉल्वंट काय करूया आपण डायरेक्ट KG मध्ये घ्यायचं आहे, म्हणजे इथं काय मोलर मासची गरज नाही आपल्याला. मोल्स फक्त याचे काढायचे आहेत ना, वरच्याचे नंबर ऑफ मोल्स. एक काम करूया, सपोज WB ग्रॅम ऑफ सोल्यूट हॅविंग मोलर मास. त्याचं मोलर मास आपण किती घेतो रे कायम? किती घ्यायचं सांगायचं मोलर मास? हा WB. मोलर मास किती येणार याचं? किती घेतो? MB करत होतो ना, ह्याचं मोलर मास झालं MB डिझॉल्व्ड इन WA ग्रॅम ऑफ सॉल्वंट. म्हणजे याच्यामध्ये डिझॉल्व करूया ग्रॅम ऑफ सॉल्वंट. मग फॉर्म्युला तयार कसा होतोय बघा तुमचा इथं. डेल्टा TB तसाच राहणार आहे याच्यामध्ये. डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू पुढं काय रे, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट. आपण कसे काढतो आठवते का कोणाला? मला नंबर ऑफ मोल्स सोल्यूटचे काढायचे. कसे फाइंड आउट करणार मी? काय करतो सांगा, गिवन मास अपॉन मोलर मास करायचं. मग इथे गिवन मास किती आहे बघा, किती मास घेतले सोल्यूटचं मी, WB. त्याचं मोलर मास किती आहे? MB. त्याला डिझॉल्व कशामध्ये केला आहे? बोला पटकन. WA ग्रॅम सॉल्वंटमध्ये केला आहे. पण प्रॉब्लेम काय होतो इथं रे, इथं सॉल्वंटचं मास मी कशामध्ये घेतलं? इथं ग्रॅममध्ये घेतलं आहे. पण मला गरज कशामध्ये घ्यायची आहे? KG मध्ये. मग मी तुम्हाला अगोदर पण शिकवलेले बेसिकच्या लेक्चरमध्ये त्याच्या या WA ला डिवाइड कशानं करायचं? ग्रॅमचं KG करायसाठी 1000ने मी काय केलं, त्याला डिवाइड केलं. आता फक्त फॉर्म्युला चेंज करूया. याचा रेसिप्रोकल घ्या किंवा याचा उलटून गोंधळ करा पुढं. म्हणजे काय झालं, तर डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू WB इंटू हा वरती येणार ना 1000 डिवायडेड बाय MB इंटू WA. हा फॉर्म्युला तुमचा तयार कशासाठी झाला बघा. आता हा तयार होतोय फॉर्म्युला. याच्यामध्ये मी काय करू शकतो, तर मोलर मास ऑफ सोल्यूट फाइंड आउट करू शकतो. फक्त काय करायचं, मी पर्टिक्युलर न्यूमेरिकलसाठी करत होतो तसं करायचं. याला पलीकडे घेऊन जायचं, त्याला इकडे घेऊन यायचं, तेवढंच करायचं आहे फक्त. म्हणजे तुम्हाला काय सापडणार, मोलर मास ऑफ सोल्यूट सापडणार. आता थोडंसं चेक करूया परत एकदा. डेल्टा TB काय आहे सांगा पटकन. डेल्टा TB काय आहे हे बोला पटकन. इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. KB काय आहे? इबुलिस्कोपिक कॉन्स्टंट किंवा बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन कॉन्स्टंट. WB काय आहे? काय आहे WB? काय आहे? मास ऑफ सोल्यूट. MB काय आहे? मोलर मास ऑफ सोल्यूट. आणि हा कोण आहे रे खाली येतो सांगा पटकन काय आहे?
काय आहे सांगा, मास ऑफ सॉल्व्हंट. आता पुढं काय करायचं आहे आपल्याला, तर इथंपर्यंत पूर्णपणे आपण क्लिअर केलं की इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काय असतोय, त्याचे फॉर्म्युले मी कसे तयार करतो. आता याच्यातला हा मला फर्स्ट इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. एक काम करा, व्हिडिओ पॉज करायचं, हे अगोदर लिहून घ्यायचं आणि क्वेश्चन बघा पहिला सुटतोय का, मी लगेच सोडवून देतो तुम्हाला. ओके, आता याच्यानंतर क्वेश्चन बघायचं आहे मला नीट 2016चा. एकदा क्वेश्चन रीड करा काय दिलंय बघा. आणि काल पण मी तुम्हाला सांगितलेलं, कधी पण तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करा, हातामध्ये एक पेन्सिल ठेवायची आणि क्वेश्चन वाचत वाचत तिथं अंडरलाईन करायचं किंवा तुमच्या डोक्यामध्ये क्लिक झालं पाहिजे की तिथे गिवन काय डेटा प्रोव्हाइड केलाय तुम्हाला. आता जर मी पहिला क्वेश्चन बघितला, सुरुवात कुठून केली बघा क्वेश्चनची, तर थोडंच काय केलं बघा, याच्यामध्ये थोडंसं फिरवून क्वेश्चन विचारलं. तुम्हाला काय शोधायचं ते अगोदर आपण फाइंड आउट करूया अगोदर, त्याच्यामध्ये मग बाकी ॲप्लिकेशन वापरू, त्याच्यासाठी काय करू शकतो आपण. तर जर चेक केलं मी इथून चालू करूया वाचायला. चला काय दिलंय बघा, पेन्सिल हातामध्ये ठेवा सगळे. ॲट 100 डिग्री सेल्सिअस द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन ऑफ 6.5 ग्रॅम ऑफ सोल्यूट. सोल्यूटचं मास किती दिलं रे तिथं, 6.5 ग्रॅम दिले. तर मी करतो, हा झाला तुमचा WB झाला. पुढं इन 100 ग्रॅम ऑफ वॉटर, म्हणजे हे काय झालं 100 ग्रॅम ऑफ वॉटर म्हणजे सांगा पटकन काय झालं, असं सोडवतो तिकडं. हां सांगा काय झालं, इथं WB काय दिलाय 6.5 ग्रॅम आणि सॉल्व्हंटचं मास काय दिलंय रे, WA किती दिलाय 100 ग्रॅम सांगितलं. हे तर मान्य आहे सगळ्यांना. 100 ग्रॅम काय आहे, वॉटर आहे, सॉल्व्हंट आहे तो तिथे H2O बघा. इथं किती दिले रे 732 mm. म्हणजे जर मी थोडक्यात विचार केला इथं बघा, डोकं कसं चालवायचं आहे तुम्हाला. तुम्ही जर हा जो सोल्यूट दिसतोय हा याच्यामध्ये ॲड केला तर वेपर प्रेशर किती मिळतंय, किती आहे बघा दिले तिथं 732 mm. आता प्रॉब्लेम काय आहे, इथं मी P0 लिहू किंवा नको सांगा, काय लिहू सांगा. इथं P0 लिहिले तर चालेल का, का चालणार नाही, त्याच्यामध्ये सर कोणाला तरी मिक्स केलंय ना. आणि आपण शिकलोय जर पाणी जर प्युअर असतं तर मी P0 लिहिलं असतं, पण हा प्युअर आहे का रे, नाही दिला प्युअर. म्हणजे हा तुमचा झाला PA लिहू काय, तर मी PA करतो. आता पुढं दुसरं कुठं प्रेशर दिसतंय का बघा, नाही दिलं प्रेशर. पण तुम्हाला हे तर माहीत आहे सर, जर आमच्याकडे पाणी जर प्युअर असेल, P0 असेल, तर पाण्याचं किती प्रेशर असतं रे, आपण आत्ताच बघितलेलं किती असते सांगा पटकन. पाण्याचं प्रेशर मी तुम्हाला शिकवलेलं की रे, आत्ताच बघितलं आपण. हां 180 m इज इक्वल टू, थोडं व्हिडिओ मागं जाऊन बघितलं तरी चालते, 180 m इज इक्वल टू 760 mm. इथं लिहितो बघा मी 760 mm. हे आपण ऑलरेडी बघितले, तुम्हाला माहित होतं, तुम्हाला अप्लाय करायचं. आता पुढे जाऊ प्रॉब्लेम व्हायचा. अजून काय दिलंय रे, KB दिलाय. KB किती दिलाय, हां KB इज इक्वल टू 0.52 दिलाय. आणि काय दिलंय का रे, हे विचारले काय सांगा तिथं मला पटकन. काय विचारलंय, म्हणजे सोल्युशनचा म्हणजे TB का T0B रे, TB विचारलंय. ठीक आहे, समजते सगळ्यांना. एक विचारतो तुम्हाला इथं, आता पाण्यामध्ये पाणी घेतलंय, मला सांगा पाण्यासाठी T0B किती असेल. पाणी जर प्युअर असेल तर त्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतो रे, हां बरोबर आहे, किती असतो 100 डिग्री सेल्सिअस. मी काम करतो मग ते पण तुम्हाला माहीत होतं, इथे लिहितो T0B इज इक्वल टू 100 डिग्री सेल्सिअस. आता एक काम करूया, हा क्वेश्चन तुम्हाला सॉल्व्ह करायचा आहे, पण शोधायचं आहे काय नाही अगोदर इथे मी बनवतो. कसं बनवायचं बघा, तर TB इज इक्वल टू काय होता फॉर्म्युला रे, सॉरी काय फॉर्म्युला आहे, डेल्टा TB इज इक्वल टू काय होता KB इंटू काय रे स्मॉल m. हे तर मान्य आहे सगळ्यांना. आता व्हॅल्यू टाकूया. TB म्हणजे काय, डेल्टा TB म्हणजे काय, TB मायनस T0B बरोबर KB इंटू स्मॉल m. हे मोलॅलिटीचा फॉर्म्युला काय असतो तुमच्याकडे सांगा पटकन. हां नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन काय रे मास ऑफ सॉल्व्हंट. कशामध्ये घ्यायचं सांगा पटकन, KG मध्ये घ्यायचं. हे मान्य आहे सगळ्यांना, सोपंच आहे इथंपर्यंत रे. आता पुढं थोडंसं मी ॲड करतो व्हॅल्यूज बघा.
टी बी मला शोधायचं आहे. टी बी मायनस टी नॉट बी किती आहे रे आपल्याकडे, किती आहे 100 इज इक्वल टू के बी किती आहे 0.52. ओके. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कुठं दिलं आहे का बघा, फक्त कुठंच नाही ना दिलं, नाही दिलं का, दिलं आहे. आणि एक सांगू तुम्हाला जर नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूटची गरज असेल तर गिवन मास पण दिलं पाहिजे आणि मोलर मास पण दिलं पाहिजे. इथं फक्त गिवन मास दिले, मोलर मास दिलं आहे कुठं नाही दिलं. म्हणजे मी ह्याला मोकळा ठेवतोय, त्याला हात लावाय नको. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट लिहितो मी इथं. आता पुढं मास ऑफ सॉल्व्हंट किती आहे बघा रे जरा, किती आहे सॉल्व्हंटचं मास, हां बरोबर किती आहे 100 ग्रॅम. तुम्हाला ग्रॅमचं कशामध्ये करायचं आहे के जीमध्ये, म्हणजे डिवाईड कशानं करायचं 1000 करायचं. मी इथं अगोदरच 0 असे कॅन्सल करून ठेवतो, म्हणजे इथं काय झालं 1/10 झालं. हे मान्य आहे सगळ्यांना. आता तुम्हाला जर हा नंबर ऑफ मोल ऑफ सोल्यूट मिळाला तर ॲटोमॅटिकली तुम्ही काय करू शकता, टी बी शोधू शकता का नाही सांगा. बाकी सगळं नोनच आहे तिथं. पण प्रॉब्लेम काय आहे, हा सगळा दिलेला डेटा वापरायचा आणि नंबर ऑफ मोल शोधायचे. आठवतंय असं कुठं काय झालंय का आतापर्यंत की ज्याच्यामध्ये तुम्ही पी ए वापरताय, पी नॉट ए वापरताय आणि मोल्स वगैरे वापरताय. कालच्या लेक्चरमध्ये झालं की रे, काय होतं रे फॉर्म्युला, तो बघा फॉर्म्युला काय होतं तुमच्याकडे, इथं लिहितो मी. वी हॅव, हां सांगा पटकन मला, वी हॅव पी नॉट ए मायनस पी ए अपॉन पी नॉट ए बरोबर मोल फ्रॅक्शन होतं. पण मोल फ्रॅक्शन म्हणजे काय, एन बी अपॉन एन ए झाला. याचा एक फॉर्म्युला झालता बरोबर ना. मी कसं लिहिले सांगतो तुम्हाला बघा. हे तर तुम्हाला मान्य आहे, हे झालंय तुम्हाला एक्स बी पर्यंत. हा झालता का, हे झालंय सगळ्यांना हो किंवा नाही, मोठ्यानं झालंय ना, झालंय. आता पुढं काय करायचं आहे, हा मोल फ्रॅक्शनचा अर्थ काय होता, नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट अपॉन टोटल नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्युशन. पण कालच्या लेक्चरला हा बी एवढा कमी होता, मी बीला काय केलं तर रे कॅन्सल केलं. म्हणजे इथंपर्यंत फॉर्म्युला तुमचा तयार झाला. बघूया वापरून येते का, त्याच्यावरून ट्राय करूया का. तुम्हाला इथून एन बी सापडेल बघा, हां इथं ठेवायचं आहे मला त्याला. ठीक आहे, व्हॅल्यू टाका. पी नॉट ए किती आहे रे आपल्याकडे सांगा मला पटकन, इथं लिहितो मी किती आहे बघा जरा, चुकवायचं नाही बरं का रे. 760 मायनस 732 डिवाइड कशाने गेलं त्याला, पी नॉट ए परत किती आहे सांगा मला 760 इज इक्वल टू, इकडे जर व्हॅल्यूज बघा तुम्ही, ठीक आहे नाही ना शहीद, हां 760 इज इक्वल टू काय आहे सांगा, एन बी शोधायचं आहे तुम्हाला, एन बी तसाच लिहितो मी इथं. त्याच्यानंतर डिवाइड करा. तुम्ही नंबर ऑफ मोल्स ऑफ ए कसे शोधणार इथं, ए म्हणजे काय, अरे बोला ए म्हणजे काय, ए म्हणजे सॉल्व्हंट, बी म्हणजे सोल्यूट. सॉल्व्हंटचे मोल्स कसे काढतो आपण, गिवन मास अपॉन, बोला पडतं गिवन मास अपॉन मोलर मास. सॉल्व्हंटचं गिवन मास किती आहे, किती दिलंय बघा गिवन मास सॉल्व्हंटचं, अरे नालायकानो हा सोल्यूट आहे. सॉल्व्हंटचं सांगा मला किती आहे 100 ग्रॅम. आणि वॉटरचं मोलर मास किती असतंय, H2O बघा 16 आणि 2 18 झालं. आता हे फक्त सॉर्ट आउट करूया. 760 वजा 732 28 अपॉन 760 इज इक्वल टू एन बी इंटू 18 अपॉन 100 बरोबर का. 100 इकडे घ्या मल्टिप्लाय, हा कुठं डिवाइडला जाणार म्हणजे झाला काय इथं 28 इंटू 100 अपॉन 760 100 वरती गेला हा घालेल इंटू 18 इज इक्वल टू एन बी. आता काय होतंय बघा, 0 ला 0 कॅन्सल केला मी बरोबर ना, हे तुमचे 10 90 18. आता हे जर मी पूर्ण सॉर्ट आउट केले, व्हॅल्यू सॉल्व्ह केले बघा, याचं आन्सर तुम्हाला मिळतं एन बी इज इक्वल टू 0.20 नियरली एवढे मिळतंय तुम्हाला. नाही सॉल्व्ह करून एकदा चेक करा परत, आता एवढा वेळ नाही परत सगळं सॉल्व्ह करायला. हे आन्सर तुम्हाला मिळालं. आता एक काम करूया का आपण, हे आन्सर याच्यामध्ये ठेवूया. कुठे ठेवायचं, कुठे गेला याच्यामध्ये, इथं पुट करायचं इथं. याला मी इक्वेशन नंबर फर्स्ट आत्ताच देतो इथं, याच्यामध्ये पुट करा. मला सांगा काय बनेल तिथं, मग चेक करूया. हां टी बी मायनस सांगा पटकन रे, काय आहे टी बी मायनस,
100 इज इक्वल टू काय आहे 0. मोठ्याने सांगा जरा 0.52 इंटू काय आहे पुढं किती आले त्याची व्हॅल्यू रे 0.20 पुट केले ते 0.20 झाले. आता त्याच्यानंतर पुढं डिवायडेड बाय बघा काय आहे रे 1/10. 1/10 म्हणजे 10 कुठं जाणार वरती गेला म्हणजे काय झालं बघा इथं तर TB मायनस 100 इज इक्वल टू 0.52 इंटू 0.20 इंटू काय रे पुढं 10 घेतला. कळते की सगळ्यांना काय करतोय अरे समजते का ओके. आता एक काम करा 10 ने याला मल्टिप्लाय केली का डेसिमल पॉईंट कुठं जाणार एक घर पुढं गेला का नाही म्हणजे 0.2चं काय झालं 2 झालं म्हणजे ते होतंय कसं TB मायनस 100 इज इक्वल टू 0.52 इंटू 2 केलं समजा. आता मल्टिप्लाय करा तिथं त्याला TB मायनस 100 इज इक्वल टू 2 2 जा 4 5 2 जा 10 म्हणजे 1.04 आलं. हा मायनस आहे पलीकडे गेल्यानंतर प्लस होणार म्हणजे काय होणार ती शेवटची स्टेप TB इज इक्वल टू 1.04 प्लस 100 करा आन्सर किती येते बघा 101.04 हे झालं तुमचं आन्सर. याच्या आसपास काही दिसतंय का बघा तिथं ऑप्शन कोणता मॅच होतोय ऑप्शन सी हे तुमचं तिथं करेक्ट आन्सर असेल. डोक्यात जाते सगळ्यांच्या काय करतोय ओके. आता पुढं याच्यानंतर इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे. आजच्या लेक्चरला आपण काय काय बघितलं मग टॉपिकचं नाव काय होतं आजच्या सोल्युशन मेन टॉपिकचं नाव आहे ना सब पॉईंट कोणता त्याच्यामध्ये बॉइलिंग पॉईंट इलिव्हेशन होता बरोबर आहे की नाही सांगा. आता प्रॉब्लेम काय आहे सर आपण सोल्यूट तर ॲड करतोय तिथं पण रिअल लाईफमध्ये असं कुठं दिसतं आम्हाला की आम्ही बाबा थोडंसं काहीतरी ॲड करतो. कुठं ॲड करतो एक दोन एक्झाम्पल सांगतो याचे बघा. घरामध्ये जेवढे अंडी शिजवतात अंड्यामध्ये काय टाकलं जातं मीठ वरून टाकतात. आपण घरच्यांना विचारतो घरचे काय सांगतात अंड्यामध्ये मीठ टाकायचं अंड्यांना क्रॅक जात नाही म्हणून व्यवस्थित शिजतात हे त्यांचं रिझन होतं. पण ॲक्च्युली त्याचं रिझन काय आहे वॉटर काय आहे तिथं म्हणजे ज्यावेळी तुम्ही अंडी घरामध्ये शिजवणार त्यावेळी डोक्यात घ्यायचं वॉटर काय आहे लिक्विड आहे. सोल्यूट काय ॲड केलं वरून मीठ ॲड केलं. सोल्यूट ॲड केल्यामुळे इलिव्हेशन इन काय झालं बॉइलिंग पॉईंट झालं ना. पाण्याचा बॉइलिंग पॉईंट किती असतो 100 असतो. मीठ टाकल्यामुळे 105 ते 110 झाला म्हणजे कळतंय अंडी पटकन शिजणार तिथं. नाही फक्त पाणीच असेल तर ते 100 डिग्रीला कॉन्स्टंटली बॉईल होत जाणार म्हणजे त्याला शिजायला वेळ लागणार म्हणजे ही कन्सेप्ट तिथे वापरली जाते. आणि दुसरं कुठे यूज करतात बघा याला आपण गाड्यामध्ये कूलंट वापरतो माहिती आहे सगळ्यांना. समजा तुम्ही जंगलातून चाललायचा तुमची गाडी अचानकच बंद पडली तर काय करता तुम्ही पाणी आता पाण्यानंतर आताशी पाणी होताना त्याच्यामध्ये पण प्रॉब्लेम काय आहे पाण्यानं कूलंटचं काम केलं ठीक आहे इथं पण इंजिनचं टेम्परेचर पण 100पेक्षा जास्त जातेच ना मोर होते 100पेक्षा किंवा नियरली 100 आहे. प्रत्येक वेळी तुम्ही पाणी ओतत बसणार आहे का. मग पाण्यामध्ये काय केलं जातं तिथं पाण्यामध्ये इथिलीन ग्लायकॉल किंवा ग्लायकॉलला ॲड करतात. तो ग्लायकॉल काय करतो ॲटोमॅटिकली त्या पाण्याचा बॉइलिंग पॉईंट 110-120 पर्यंत घेऊन जातो. म्हणजे इथं पण काय झालं इलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट झालं आणि ॲटोमॅटिकली ते इथिलीन ग्लायकॉल ॲज अ आपण कूलंट म्हणून तिथं वापरतो विथ वॉटर ते त्याचं मिक्सचर आपण तिथे यूज करतो. ठीक आहे आज आपण इथंच थांबूया.